खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोनल हिराव आणि आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल म्हणजेच ओरिओ मिल्कशेक। ओरिओ मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य, आपण हे ओरिओचे बिस्किट घेतलेले आहेत 2 पॅकेट, चॉकलेट सिरप घेतलेले आहे 1 पॅकेट, आईस्क्रीम घेतलेला आहे आणि थंड दूध घेतलेलं आहे। आता आपण याला बनवण्याची सुरुवात करूया। आपण हे ओरिओ बिस्किट जे आहेत त्याचे छान असे तुकडे करून घेणार आहोत, छोटे छोटे तुकडे करणार आहोत आणि त्यानंतर त्याचा एकदम छान असं चुरा करून घेऊया। बिस्किटचा चुरा करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक पण वापरू शकता, याच्याने लवकर चुरा होतो, जास्त मेहनत करण्याची गरज पडत नाही। आता आपण हा जो चुरा केलेला बिस्किट आहे त्यामध्ये आता दूध ॲड करून घेणार आहोत। मी अर्धा लिटर दूधचा उपयोग केलेला आहे। दूध टाकून झालेलं आहे। आता यामध्ये आपण चॉकलेट सिरप टाकणार आहोत। चॉकलेट सिरप पण मी कमीत कमी 4 ते 5 चम्मच घेतलेले आहेत। आता हा मिल्कशेक जो तुम्ही बघू शकतात की छान असा तयार झालेला आहे। आता आपण याला छान असं गार्निशिंग करून घेणार आहोत। गार्निशिंग करण्यासाठी आपण चॉकलेट सिरपचा उपयोग केलेला आहे। तुम्ही बघितलं असेल की ह्या ग्लासमध्ये आपण गार्निशिंग करण्यासाठी चॉकलेट सिरप टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये आईस्क्रीम पण टाकणार आहोत। त्यानंतर ओरिओ मिल्कशेक टाकून घेऊ। आता आपण याच्यामध्ये छान अशी आईस्क्रीम टाकून घेणार आहोत। तुम्हाला ज्या फ्लेवरची आईस्क्रीम आवडत असेल त्या फ्लेवरची आईस्क्रीम आपण यात टाकू शकतो। आता आपण यामध्ये ओरिओ मिल्कशेक टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसत आहे, बघतानाच यम्मी तुम्ही बघू शकतात की मिल्कशेक जे आहे ते किती छान असं घट्ट झालेलं आहे, है ना। आणि हे बघा की हे ओरिओ मिल्कशेक दिसायलाच इतकं भारी दिसतंय आणि किती घट्ट झालेला आहे। अरे थांब, आपला हा ओरिओ मिल्कशेक तयार झालेला आहे। वरून आपण गार्निशिंगसाठी बघू शकतात की आईस्क्रीम आणि ओरिओ बिस्किट त्याचं गार्निशिंग सजावटीसाठी घेतलेलं आहे। तर आता हा ओरिओ मिल्कशेक तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।